Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. सर्वांचं स्वागत आहे आपल्या या आजच्या मराठी भगवद्गीता सत्रामध्ये. तर आज आपण पाहणार आहोत, आपण 5वा अध्याय आपण संपवला, पाहिला होता मागच्या वेळेस. आता आपण 6वा अध्याय चालू करणार आहोत. तर सॉरी, ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. तर आपण पाहत आहोत 6वा अध्याय. प्रार्थनेने आपण चालू करूया. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नाम्ने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. नाना शास्त्र विचार निपुण शंकर संस्थापको लोकानां हितकारिणो त्रिभुवनमन्य उच्चारणे करो. श्री राधा कृष्ण पदारविंद भजनामृतालिको वंदे रूप सनातन श्री जीव गोपालको. सर्वस्य चाहं विधि सन्निविष्टो मत्तः सत्यं ज्ञानं अपोहनं च वेदेश्च सर्वे कामरूपं वेद च. हरे कृष्ण. तर आज आवाज येतो, एक मिनिट. ओके. तर आज हनुमान जयंती पण आहे आज. तर आजचा खूप चांगला दिवस आहे. आपल्याला माहिती आहे हनुमानजी भगवंताचे खूप मोठे भक्त होते. तर आपण आधी भगवद्गीतेवर चर्चा करूया आणि शेवटी थोडे आपण हनुमानजी बद्दल पण आपण पाहूया. पहिला तर माझा आवाज क्लिअर आहे सर्वांना? एव्हरीबडी कॅन हिअर मी? हो प्रभूजी, येतोय. ठीक आहे. ओके, थँक्यू. ठीक आहे. तर मी श्लोका शेअर करतो. आय थिंक दिसतं आता, राईट? ओके. तर मी श्लोक वाचतो, पुन्हा रिपीट करायचं तर रिपीट करू शकता. श्री भगवान वाच. ओके. श्री भगवान वाच. हा, बोला. श्री भगवान वाच. अनाश्रितः कर्मफलम् अनाश्रितः कर्मफलम् कार्यं कर्म करोति यः कार्यं कर्म करोति यः स सन्न्यासी च योगी च स सन्न्यासी च योगी च न निराग्निर्न चाक्रियः न निराग्निर्न चाक्रियः. परत एकदा पूर्ण श्लोक म्हणतो. श्री भगवान वाच. अनाश्रितः कर्मफलम् कार्यं कर्म करोति यः स सन्न्यासी च योगी च न निराग्निर्न चाक्रियः. आजच्या या श्लोक मध्ये भगवान काय म्हणत आहे आपण पाहूया. श्री भगवान उवाच म्हणजे भगवान कृष्ण म्हणाले. इथे जेव्हा पण भगवान कृष्णांचा रेफरन्स येतो तेव्हा किंवा ते म्हणतात तेव्हा श्री भगवान उवाच म्हणतात. श्री भगवान म्हणाले,
जो आपल्या कर्मफलांवर आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो तोच वास्तविक संन्यासी आणि वास्तविक योगी होय. पण जो अग्निहोत्राधिक कर्म करीत नाही तसेच आपले कर्तव्यही करीत नाही तो संन्यासीही नाही किंवा योगी सुद्धा नाही. आजच्या श्लोक मध्ये भगवान काय सांगत आहे की अनाश्रित कर्मफलम. नॉर्मली आपण पाहतो लोक कर्म करतात काहीतरी फलांसाठी, पण अनाश्रित त्याला काही आशा नाहीये, त्याच्यावर आश्रित नाही. कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो आणि जस्ट हे माझं एक कर्तव्य आहे, ते मला केलं पाहिजे, तसं तो रेस्पॉन्सिबिलिटी एक आपला ड्युटी म्हणून करतो. तोच वास्तविक संन्यासी आहे. खरा संन्यासी तो आहे. म्हणजे संन्यासी म्हणजे इथे भगवान म्हणत आहे फक्त भगवा कपडा घातलेला किंवा मोठी दाढी असलेला किंवा मोठी जटा असलेला किंवा गळ्यामध्ये मोठी मोठी माळा किंवा मोठे मोठे असे तिलक बिलक, त्यांनी तो संन्यासी नाही म्हटलेला आहे. संन्यासी तो आहे जो आपले कर्म करत आहे आणि त्याच्यावर तो आश्रित नाही, तर तो खरा संन्यासी आहे आणि तो योगी आहे. पण जो संन्यासी आहे पण तो अग्निहोत्र जे यज्ञ वगैरे असतात ते करत नाही आणि आपलं कर्तव्यही करत नाही. काही लोक आपण बघतो, काही लोक संन्यासाच्या नावावर पळ काढतात. फॅमिली लाईफ खूप डिफिकल्ट आहे, मी बायको पोरांना बघू शकत नाही, त्यांच्यासाठी मेहनत करू शकत नाही, मला पळ काढला पाहिजे आणि म्हणून ते हिमालयावर जाऊन बसतात किंवा संन्यासी म्हणून ते वावरतात. तर असला व्यक्ती संन्यासी नाहीये, जो कुठलेही कर्म करत नाही आणि यज्ञ वगैरे करत नाही, तो संन्यासीही नाहीये आणि योगी सुद्धा नाही. तर आपण तात्पर्य खूप सुंदर आपण पाहूया. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद काय म्हणत आहेत. तात्पर्य श्रील प्रभुपादद्वारे श्रील प्रभुपाद की जय. या अध्यायात भगवंताने मन आणि इंद्रिय संयमित करण्याचे माध्यम म्हणून अष्टांग योग पद्धती वर्णन केली आहे. तरीही सामान्य लोकांना विशेषतः वर्तमान कलियुगामध्ये या पद्धतीचे आचरण करणे अतिशय कठीण आहे. जरी या अध्यायात अष्टांग योग पद्धतीची शिफारस करण्यात आली असली तरी भगवंत विशेष जोर देऊन सांगतात की कर्मयोग अथवा कृष्ण भावना भावित कर्म करणे हे अधिक श्रेष्ठ आहे. या जगामध्ये प्रत्येक मनुष्य आपले कुटुंब आणि त्यांच्या साधनांच्या पालन पोषणार्थ कर्म करीत असतो, परंतु कोणीही काही तरी वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक तृप्ती वाचून, मग ती व्यक्तिगत असेल किंवा व्यापक असेल, कर्म करीत नाही. कर्मफलांचा उपभोग घेणाऱ्या दृष्टीने कर्म न करता कृष्ण भावना भावित कर्म करणे हीच परिपूर्णतेची कसोटी आहे. कृष्ण भावना भावित युक्त कर्म करणे हे प्रत्येक जीवाचे कर्तव्य आहे, कारण सर्व जीव स्वरूपात भगवंताचे अंश आहेत. शरीराचे अवयव संपूर्ण शरीराच्या संतुष्टी प्रीत्यर्थ कार्य करीत असतात. शरीराचे अवयव स्वतृप्तीकरिता कार्य करीत नसून संपूर्ण शरीराची संतुष्टी प्रीत्यर्थ कार्य करतात. त्याचप्रमाणे जो जीव वैयक्तिक संतोषार्थ कर्म न करता परम सत्याचा संतोषार्थ कर्म करतो तो परिपूर्ण असा संन्यासी किंवा योगी आहे. संन्याशांनी कधी कधी वाटते की ते सर्व भौतिक कर्तव्यातून मुक्त झाले आहेत आणि म्हणून ते अग्निहोत्र यज्ञ करण्याचे थांबवितात, परंतु वास्तविकपणे निस्वार्थीच आहेत, कारण निर्विशेष ब्रह्माशी एकरूप होणे हेच त्याचे ध्येय असते. या प्रकारच्या इच्छा असणे हे इतर कोणत्याही भौतिक इच्छेपेक्षा श्रेष्ठ आहे, परंतु ही इच्छा सुद्धा स्वार्थयुक्त आहे. त्याचप्रमाणे सर्व भौतिक क्रियांना विराम देऊन अर्धोन्मिलित नेत्रांनी योग पद्धतीचे आचरण करणाऱ्या योग्याला वैयक्तिक तृप्तीची थोडीफार इच्छा असतेच, पण कृष्ण भावना भावित कर्म करणारा मनुष्य स्वार्थ शिवाय परम सत्याचा संतोषार्थ कर्म करतो. कृष्ण भावना भावित मनुष्याला वैयक्तिक संतुष्टीची मुळीच इच्छा नसते. श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हीच त्याची यशाची व्याख्या असते आणि म्हणून तो परिपूर्ण संन्यासी किंवा परिपूर्ण योगी असतो.
त्यागाचे परमोच्च प्रतीक असणारे श्री चैतन्य महाप्रभू पुढील प्रमाणे प्रार्थना करतात. न धनम न जनम न सुंदरीम कवितांब जगदीश कामये मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्ती अहितुकितई. हे सर्व शक्तिमान प्रभू, मला धन संचय करण्याची किंवा सुंदरीचा उपभोग करण्याची इच्छा नाही. तसेच मला पुष्कळ अनुयायी जमवण्याचीही इच्छा नाही. माझी एक इच्छा आहे की जन्मजन्मांतर माझ्यावर तुमच्या अहेतुकी भक्ती पूर्ण सेवेची कृपा व्हावी. हरे कृष्ण. विष्णुपृष्ठाय श्रीमती भक्ती गुरुदाम प्रसाद हरे कृष्ण. तर जस्ट ओके, तर आपण ओके, तर आपण हा श्लोक पाहत आहोत. तिथे या श्लोकामध्ये भगवान आपल्याला हा संदेश देत आहे की खरा संन्यासी कोण आहे. खरा संन्यासी तो आहे जो कर्म करत आहे आणि त्याला फलांची इच्छा नाही. त्याला इज टोटली एकदम, त्याला म्हणजे कसल्याही कर्मफलांची आशा नाही. त्याला अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोते. त्याला कुठलाही म्हणजे तो असं म्हणजे नॉर्मली आपण पाहतो लोक जे आहेत कुठलेही कार्य असू दे, मला काही मदत करत आहे किंवा काही ना काही त्याच्याकडे त्याला एक आशा आहे. भले ती मनी किंवा मॉनिटरी बेनिफिट्स मध्ये नसेल, पण इच्छा आहे की आता मी हे जे काम केलं तरी माझं हे काम केलं पाहिजे. तर संन्यासी जो आहे, खरा जो व्यक्त भगवान म्हणत आहे, त्याला काही इच्छा नाही. म्हणजे तो फक्त कर्म करत राहतो. आणि खरी भक्ती म्हणजे तेच. आता भक्ती भगवंताची का करतात? त्यांना काहीतरी भगवंतांकडे हवे आहे. भगवान मी एवढे उपवास करतो किंवा एवढे नारळ चढवतो, माझं हे काम कर, माझं ते काम कर. तर त्याच्यामध्ये इच्छा आहे. पण जो काही करत नाही त्यापेक्षा तर हा बरा आहे. पण ती खरी भक्ती पण त्याला म्हणू शकत नाही, कारण त्या भक्ती मागे त्याचा काहीतरी हेतू आहे. तर भक्ती जी आहे ती अहेतू असते. भागवत म्हणतात अहेतुकी अप्रतिहता ये आत्मा सुप्रसिद्धी. सवय बोमसाम परोधर्म. परम धर्म जो सर्वात मोठा धर्म आहे ते आहे भगवान त्याची भक्ती, आणि त्यात काही हेतू नसावा आणि कंटिन्युअस असावा. तर हे इथे या श्लोक मध्ये पण भगवान तेच सांगत आहे की तो जो व्यक्ती आहे तो खरा संन्यासी आहे, तो योगी आहे. आता लोकांना संन्यासाबद्दल पण थोडस कधी कधी मिस अंडरस्टँडिंग असते. त्यांना म्हणतात अरे मोठी दाढी ठेवलाय म्हणजे संन्यासी आहे, भगवे कपडे घातलेले संन्यासी. पण आज पण कलियुगामध्ये पाहतो तसे किती ढोंगी संन्यासी आहेत आणि ते कसे वागत आहे, त्यांचं भांड फुटत आहे तेव्हा आपल्याला माहिती पडतं अरे बापरे, आता असा होता. तर तसं नसावं. खरा संन्यासी तो आहे जो आपलं कर्म पण करत आहे, आपली रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करत आहे आणि ते भगवंताच्या चरणी सोडत आहे. तो खरा संन्यासी आहे, तो खरा योगी आहे. तर तसं आपल्याला केलं पाहिजे आणि तोच खरा आपण त्याला म्हणू शकतो हा खरा योगी आहे. तर हा जो अध्याय आहे तिथे श्रील प्रभुपाद म्हणतात की हा जो अध्याय तो अष्टांग योग आपल्याला समजत आहे. ह्या अध्यायामध्ये म्हणजे आधी आपण पाहिलं कर्मयोग वगैरे दुसरे योग सांगितले, तर या 6व्या अध्यायामध्ये भगवान अष्टांग योग बद्दल सांगत आहे. अष्टांग योग काय आपण हळूहळू पण पुढे पाहणार. खूप चांगला अध्याय आहे. पण या म्हणजे अष्टांग योगाचा जो परमोच्च जो
जो उद्देश आहे तो काय आहे ते भगवान शेवटी सांगते आणि प्रभुपाद आपल्याला या तत्पर्यामध्ये पण सांगत राहते. पुढे आपण श्लोकामध्ये पण पाहतो. तर प्रभुपाद इथे म्हणतात पण खास करून या कलियुगामध्ये हा जो अष्टांग योग आहे खूप डिफिकल्ट आहे. हा अष्टांग योग कलियुगासाठी नाही आहे, खूप डिफिकल्ट आहे. तुला माहिती आहे आसन लावून बसणं सगळ्यात म्हणजे बसायचं आहे फक्त, पण आसन लावून ते पण लोकांना 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास, 1 तास. पण अष्टांग योगी जे आहे ते किती दिवस, किती महिने, किती वर्ष तसेच एकदा बसले की बसले. जसं आपण पाहतो इव्हन आपला हिरण्यकशिपू होता, तो तर एका पायावर उभा राहिला होता असं, आणि किती हजारो वर्ष तो तसाच उभा राहिला होता. जस्ट इमॅजिन किती मोठी तपस्या होती ती. आपल्याला आज कलियुगामध्ये सांगितलं जरा अर्धा तास जरा व्यवस्थित बस, हलू नको, बसला तरी तो असं असं काहीतरी हालत राहील, काहीतरी काहीतरी करत राहील. सो दॅट इज नॉट पॉसिबल. कलियुगामध्ये अष्टांग योग पॉसिबल, सिंपल जी गोष्ट आहे बसून राहणे. बाकीचं पुढचं ध्यान करणे, धारणा, डोळे बंद करून बसणे, पुरा फोकस असणे, ते तर एकदम नंतरची गोष्ट आहे. पण सिंपल जी गोष्ट आहे ती पण आपल्याला या कलियुगामध्ये जमणार. त्यासाठी काय केलं पाहिजे, भगवंताने इथे प्रभुपादजी सांगतात की सगळ्यांसाठी या कलियुगाचं पण सॉरी एक जीवाचं पण एक दायित्व आहे की त्यांनी कर्म केलं पाहिजे. आपण 3ऱ्या अध्यायामध्ये पण पाहिलं होतं की प्रत्येक जीव त्याचं तो कार्य केल्याशिवाय राहू शकत नाही. दॅट इज हिज ड्युटी, ही हॅज टू ऍक्ट. आणि बिना काही ऍक्टिव्हिटी केल्याशिवाय तो राहू शकत नाही. आत्मा शांत बसू शकत नाही. सो हे त्याच्यासाठी नाही आहे. मग पुढे इथे म्हणतात की प्रत्येक जो व्यक्ती आहे या भौतिक जगामध्ये तो कर्म करत आहे, पण काहीतरी उद्देश आहे त्याचा. तो परिवाराचं भरण पोषण करत आहे तर ठीक आहे बाबा, हा ही बायको मला म्हातारा मला सांभाळेल, किंवा बायकोचा उद्देश असेल की बाबा हा माझी काळजी घेईल, किंवा दोघांचं नवरा बायकोचं असतं की म्हातारे झालं की पोरगा आम्हाला बघेल, पोरगी आम्हाला बघेल. तर हे काही ना काही हेतू आहे. बिना सेल्फ इंटरेस्टचं कोणी नाही आहे, असं कोणी सांगू शकत नाही बस मी आपलं कार्य केलं, बायको सगळ्यासाठी केलं, परिवारासाठी केलं, पोरांसाठी केलं, झालं माझं काम, मी आता जंगलात जातो, असं कोणी नाही. त्याची आशा आहे. तर इट इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. काही ना काही उद्देश आहे. तर पण कृष्ण कॉन्शियसनेस मध्ये महत्वपूर्ण वस्तू काय आहे, तुम्ही काही तुम्हाला फळ जरी भेटलं तरी तुम्ही ते भगवंताच्या चरणी देऊ शकता. जसं काही आपल्याला जसं भेटलं, काही आपण काही कार्य केलं, ते आपण भगवंताच्या चरणी देऊ शकतो. ते आपल्याला केलं पाहिजे. आणि प्रभुपाद इथे खूप चांगलं एक उदाहरण देतात की आपला जे पूर्ण शरीर आहे तर प्रत्येक अवयव आहे, आपला हात असू दे किंवा नाक असू दे, डोळे असू दे, कान असू दे, ते पूर्ण शरीरासाठी काम करतात. डोळे स्वतःसाठी काही काम करत नाही. तेव्हा त्या मनुष्याचा किंवा कुठल्याही त्या जीवाचा त्याचा इच्छा असते मला इथे बघायचं, तेव्हा तो तिकडे बघतो. मला हे पाहिजे तेव्हा तो हात पुढे नेतो किंवा चालत जातो. तर त्या पूर्ण शरीरासाठी ते कार्य करतात. तसं आपण जे जीव आहेत ते पण भगवंताचे अंश आहोत, आणि म्हणून भगवंतासाठी आपल्याला कार्य केलं पाहिजे. आपण इंडिपेंडेंटली वागू शकत नाही. आणि प्रभुपादजी बरेच वेळेस एक मशीनचं पण उदाहरण देतात. खूप मोठी मशीन असेल, म्हणजे एकदम म्हणजे एक मळ्या एवढी आणि खूप लांब लचक, तर पूर्ण जी मशीन आहे त्यात प्रत्येक पार्ट त्या मशीनसाठी काम करते. त्यातला प्रभुपाद म्हणतात एक स्क्रू जरी पडला तरी तो मग स्क्रू तो काही उपयोगाचा राहत नाही, कारण जोपर्यंत मशीनला अटॅच्ड आहे तोपर्यंत त्याची व्हॅल्यू. तो एकदा पडला संपलं, त्याचा काही व्हॅल्यू राहत नाही. तसं आपण पण या भौतिक जगामध्ये जर आलो पडलो तर आपण या भौतिक जगामध्ये फिरत राहतो. पण भगवंताची सेवा करत राहिलो, भगवंताशी कनेक्टेड राहिलो तर आपली व्हॅल्यू आहे आणि आपण भगवंताची भक्ती चांगली करू शकतो. ते इथे हे असं सांगतात. मग पुढे
प्रभुपादजी अजून एक गोष्ट सांगतात की कधी कधी संन्यासी लोकांना वाटतं की आम्ही मुक्त झालो आहोत, तर आम्हाला काही कार्य करायची गरज नाही, आणि म्हणून ते सगळं सोडून देतात. ते यज्ञही करत नाही किंवा काही कार्य करत नाही, काही कर्म करत नाही, आणि मस्त बसून राहतात. त्यांना वाटतं प्रसाद खा आणि झोपा. पण दॅट इज नॉट द रिअल संन्यासी. संन्यासीचं काम आहे त्यांनी सगळं त्याचं कार्य केलं पाहिजे, त्याचे जे यज्ञ आहेत ते केले पाहिजे, तर हे सगळं त्याला करत राहिले पाहिजे. आणि प्रभुपाद पुढे उदाहरण देतात इथे की काही जे संन्यासी त्यांची इच्छा असते ब्रह्ममध्ये लीन व्हावं, त्यांची इच्छा असते मी ब्रह्ममध्ये लीन झालो पाहिजे. प्रभुपाद इथे म्हणतात ठीक आहे, ती पण एक इच्छा, म्हणजे बाकी जे तुच्छ इच्छा आहेत, भौतिक इच्छा आहेत, मला हे खायला पाहिजे, मला ते भोगायला पाहिजे, त्यापेक्षा तर खूप बरं आहे, पण ती पण टॉपमोस्ट नाहीये, ही इच्छा पण टॉपमोस्ट नाहीये. तसं जो योगी आहे तो पण जेव्हा काही कार्य करतो तो त्याच्या मागे हेतू आहे की मला ब्रह्मामध्ये लीन झालं पाहिजे. पण एक जो कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे त्याला काहीही इच्छा नाही. जसं आपण पाहिलं अर्जुनचं उदाहरण, अर्जुन युद्ध लढला, स्वतःसाठी नाही लढला, तो भगवद्गीता स्टार्टच होते की मला युद्ध केलं तर मला हे होईल, मला हे भेटेल, मला ते भेटेल, मला पाप लागेल, मला माझे नातेवाईक तो म्हणजे माझा 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 विचार करत होता. पण नंतर भगवंतांनी जेव्हा भगवद्गीता सांगितली तेव्हा सगळं सोडून दिलं, मला यथा इच्छेसी तथा करू, तुम्ही जे सांगताल मी ते कर. तर भगवंताच्या प्रसन्नतेसाठी, भगवानला खुश करण्यासाठी तो युद्ध लढतो. तसं जो खरा भक्त असतो तो फक्त भगवंताच्या इच्छेसाठी युद्ध करतो, कुठलंही कार्य करतो. जे भगवंताचे भक्त फक्त भगवंताच्या प्रसन्नतेसाठी कार्य करतात. हे असे शास्त्रामध्ये आपल्याला भरपूरसे उदाहरण भेटतात जे भगवंताच्या प्रसन्नतेसाठी कार्य करतात. जसे गोपी आहे, गोपी पण जे आहेत ते फक्त भगवंताच्या प्रसन्नतेसाठी कार्य करतात. तर हे एक उत्तम कोटीचे जे भक्त आहेत त्यांची लक्षणं आहेत तिथे. तर प्रभुपाद इथे खूप चांगला चैतन्य महाप्रभूंचं जे शिक्षकाष्टकम आहे त्यातला एक श्लोक कोट करतात, न धनम न जनम न सुंदरी. मला धन नाही पाहिजे, कुठले फॉलोवर पाहिजे ना, सुंदरी, मला काही नको, मला फक्त मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्ती ऐतुक, मला फक्त तुमची भक्ती हवी. तर हे आपल्याला खूप चांगलं जे आहे हे आपल्याला पाहायला भेटतं. आणि आपण पाहतो हनुमानजी, आज हनुमान जयंती आहे, तर हनुमानजीचे पण जी इच्छा होती त्यांनी फक्त भगवंताच्या प्रसन्नतेसाठी कार्य केलं. तर हे खूप चांगलं उदाहरण आहे आणि आपल्याला पण तसंच केलं पाहिजे. कधी कधी आपल्याला वाटतं की मला छोटी मोठी काही इच्छा असेल भगवंताकडे माग, भागवतम हे पण सांगतात की अकाम सर्व काम मोक्ष काम होतात. तुम्हाला काही इच्छा नाहीये तरी भगवंताकडे जा, तुम्हाला थोडीशी इच्छा आहे तरी भगवंताकडे जा, तुम्हाला सर्व काही भोगायचंय, तुम्हाला धन पण पाहिजे, जन पण पाहिजे, सगळं पाहिजे, तर तुम्ही भगवंता काम सर्व काम मोक्ष काम, मोक्षाचे पण काम असेल तर ते भगवंताकडे आपण गेलं पाहिजे, कारण ते खरे आपले पिता आहेत, त्यांच्याकडे गेलं पाहिजे. तर हा मेसेज जो आहे आपल्याला भगवान या श्लोक मध्ये देत आहे तिकडे. आणि अजून काही पॉइंट माझे नाही, ओके ठीक आहे. तर हेच भगवान आपल्याला मेसेज या श्लोक मध्ये देत आहेत की खरा संन्यासी कोण आहे, खरा योगी कोण आहे. योगी म्हणजे जो पाय फिरून आपल्या पाण्यावर टाकतो किंवा काहीतरी असं वेगळ्या इकडे तिकडे हात पाय वाकडे फिरवतो, तो योगी नाही. खरा योगी म्हणजे तो भगवंतासाठी कार्य करतो, भगवंताच्या प्रसन्नतेसाठी कार्य करतो, आणि त्याच्यामध्ये त्याची काय इच्छा नाही, तो खरा योगी आहे. तर हा मेसेज आपल्याला या श्लोकामध्ये भेटत आहे. तर या मेसेज पण मी इथे थांबतो, आणि कोणाचं काही प्रश्न असेल तर आपण घेऊया. हरे कृष्णा. भगवद्गीता यथावत की जय, श्री प्रभुपाद की जय, इस्कॉन गुरु की जय. हरे कृष्ण.
हरे कृष्णा प्रभूजी, खूप छान एक्सप्लेन केलं. शिक्षा अष्टकम म्हणतो आपण, त्याच्यातले बरेचसे श्लोक आहेत, त्याचा असा खूप सुंदर छान अर्थ आहे. म्हणजे खरंच ते शिक्षा अष्टकम वाचताना आपल्या डोळ्यात पाणी येतच. असं आहे ते शिक्षा अष्टकम सकाळी म्हणताना. तो श्लोक त्यांनी इथे रेफरन्सला दिला, अगदी परफेक्ट येतो. आणि तुम्ही छान एक्सप्लेन केलं. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. थँक्यू. ठीक आहे, आपण थोडस आता आज हनुमान जयंती आहे, तर हनुमानजी बद्दल पण आपण थोडं त्यांचं स्तुती करूया. तर हनुमानजी जे होते ते भगवंताचे खूप मोठे भक्त होते. ते भगवंतासाठी त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य काढलं, म्हणजे पाहू शकतो. म्हणजे त्यांची जी प्रत्येक जी जे कार्य आहे इतकं अद्भुत आहे आणि सर्व भगवंताच्या प्रसन्नतेसाठी आहे. तर त्यांचा जन्म आपल्याला माहिती आहे. त्यांचा जन्म आता अंजनी माता आणि जे केसरी होते त्यांना त्यांच्या घरामध्ये अवतरले होते. आणि असं पण मग आपण पाहतो पुढे की ते जेव्हा लहान असताना ते खूप मस्ती करायचे, म्हणजे खूप पॉवरफुल पण होते, पण खूप नटखट पण होते. तर नॉर्मली जे मस्ती करणारे लोक असतात ते खूप इंटेलिजंट असतात. म्हणजे इंटेलिजन्स म्हणजे त्याला डोकं आहे आणि म्हणून तो मस्ती करतो. तर हनुमानजी खूप इंटेलिजंट होते आणि ते म्हणजे काही नाही, काहीतरी सारखं त्यांचं असायचं. तर ते जे ऋषी होते तिथले त्या जंगलातून ते खूप थोडस वैतागले होते की काय सारखं त्यांचं सगळं इकडे तिकडे करत बसायचं. तर एक दिवस काय झालं की ते हनुमानजी त्यांनी आकाशात पाहिलं, तर त्यांना सूर्य दिसला. तर त्यांना वाटलं अरे काय मस्त फळ आहे तो एकदम. अँड जस्ट इमॅजिन एक लहान स्मॉल बेबी, ते खूप लहान असत आणि लहान असताना त्यांनी सूर्याला गळून टाकलं होतं. जस्ट इमॅजिन किती हाऊ पॉवरफुल ही वॉज. एक म्हणजे जस्ट कांट इमॅजिन सूर्याचा जो डायमीटर आहे आपण जर भागवतामध्ये पाहिलं इट्स व्हेरी ह्यूज. बट हनुमानजी एक लहान बेबी असताना त्यांनी पुढे सूर्याला गळून टाकलं, म्हणजे इतके पॉवरफुल होते. अँड मग नंतर जेव्हा सगळ्यांनी प्रार्थना केली तेव्हा त्यांनी सोडून टाकले त्यांना. ठीक आहे चला. तर मस्तीमध्ये त्यांना वाटलं की काहीतरी फळ मला खाल्लं पाहिजे आणि हे स्वॉलोड दॅट. पण असे भरपूर म्हणजे असे आहेत त्यांचे लहानपणी मस्ती करायचे. तर ऋषींनी पण त्यांना श्राप दिला बाबा की थोडस ह्याला शांत केलं पाहिजे, म्हणून त्यांनी श्राप दिला. ऍक्च्युली इंद्रानी जो होता, इंद्रानी वज्राने त्याच्यावर प्रहार केला आणि म्हणून त्यांना इथे हनु, चीनला हनु बोलतात, हनुवरती त्यांना लागलं होतं आणि म्हणून त्यांचं नाव म्हणजे हनुमान, हे भंग झालं होतं. त्यांची हनुवटी म्हणून त्याचं हनुमान नाव पडलं. आणि वज्राने त्यांच्यावरती प्रहार केला म्हणून वज्र अंग. म्हणजे वज्र असं आहे की कुणावरती सोडलं ते तर म्हणजे एकदम सत्यानाश होऊन जाईल त्याचा. पण हनुमान हा फक्त थोडस इथे चीनवरती लागलं होतं. तर तसे इतके पॉवरफुल होते. पण त्यांनी सूर्याकडून, जे सूर्य होते त्यांच्याकडून त्यांनी शिक्षा घेतली होती. तर त्यांचे जे गुरु आहेत सो पॉवरफुल बिकॉज सूर्य त्यांना शिक्षा दिली होती. आणि अमेझिंग म्हणजे जस्ट इमॅजिन त्यांची किती शिकायची इच्छा होती. ते सूर्य बोलला मी एक ठिकाणी थांबू शकत नाही, मी तुला शिष्य म्हणून स्वीकारतो, पण आपल्याला माहिती आहे सूर्य तर फिरत असतो, बोला मी थांबू शकत नाही, त्यांचा रथ सारखा फिरत असतो. तर बोलले ठीक आहे, बोला तुम्ही फिरा, मी तुमच्या मागे मागे येईल. त्यांनी काय केलं, हनुमानजी जसं रथ असा येतो तर ते हनुमानजी उलटत म्हणजे त्यांच्याकडे तोंड करून असं मागे ओढायचं आणि तसं त्यांनी ती शिक्षा पूर्ण ग्रहण केली. जस्ट इमॅजिन. आणि ते त्या स्पीडमध्ये त्यांच्यावर ते फिरायचे आणि हे म्हणजे सगळं त्यांच्याकडून शिक्षा घेतली. तर हे पण दाखवतं की त्यांची जी शिक्षा घेण्याची इच्छा किती प्रबळ होती आणि त्यासाठी ते काही करू शकत होते. तर आपल्याला पण तसंच केलं पाहिजे
की आपल्याला काही शिकायचं आहे तर वी शुड बी व्हेरी डिटरमाइंड. भगवद्गीता शिकायची असेल, आपलं थोडासा आळस आला, अरे मी आज क्लासला जात नाही, मला नाही, तसं नाही. एकदम म्हणजे शिकायचं म्हणजे वी शुड बी व्हेरी व्हेरी डिटरमाइंड. काही असू दे, कितीही हे असू दे, बट वी शुड बी डिटरमाइंड. तर हे डिटर्मिनेशन पण आपण त्यांच्याकडून आपल्या हनुमानजीकडून शिकायला भेटतं. इव्हन आपण पाहतो की जेव्हा हनुमानजी सीतामैयाला शोधायला गेले होते, किती अडथळे आले, पण ही क्रॉस एव्हरीथिंग. आणि जबरदस्त म्हणजे त्यांनी जो पराक्रम केला, म्हणजे ते जे समुद्र होता तो पण त्यांनी पार केला. जामवंत बोलला होता, मी जामवंत होते, अंगद होते, हे पण बोलले की आम्ही जाऊ शकतो पण परत येऊ शकत नाही. तर तेव्हा जे त्यांना ऋषींनी श्राप दिला होता की हा सगळं थोडा वेळ विसरून जाईल, त्याने बोलले की टायमावरती तुला आठवण करून देऊ. तर हे जेव्हा सीतामाईला शोधायचं होतं तेव्हा त्यांनी जामवंतनी हनुमानजीला आठवण करून दिलं की बाबा तुझ्यामध्ये अपार शक्ती आहे, आणि त्याने सगळं आठवण करून दिला. आणि तेव्हा त्यांना आठवलं ते किती शक्तिशाली आहे, आणि लगेच ते मग ही जम्प अँड ही क्रॉस रोड, म्हणजे आपल्याला माहिती आहे मग. आणि इव्हन वाईल ही वॉज क्रॉसिंग किती अडथळे आले, किती ते राक्षस भेटले त्यांना, बट जस्ट केप्ट ऑन गोईंग. तर असं आपल्याला भक्तीमध्ये पण खूप त्रास येतील, ऑब्स्टेकल्स येत राहतील, मायादेवी काही ना काही पाठवत राहील, पण आपल्याला फोकस राहिलं पाहिजे. आणि ते इंटेलिजंटली, कधी कधी लोक बसून जातात, अरे हा प्रॉब्लेम आला आता मी काय करू, आता मी नाही करू शकत, मी बसतो. तसं नाही, वी हॅव टू बी इंटेलिजंट अँड वी हॅव टू क्रॉस. तर जो जो पण ऑब्स्टेकल आहे तो आपल्याला क्रॉस केला पाहिजे. हे पण आपल्याला हनुमानजीकडून शिकायला भेटते. वी शुड बी व्हेरी व्हेरी स्मार्ट, व्हेरी इंटेलिजंट अँड व्हेरी व्हेरी डिटर्मिन्ड. तर हनुमानजी एक आहेत, असे त्यांच्याकडून आपण हे सगळे गुण घेऊ शकतो. आणि आपण पाहतो की हनुमानजी इज ऑलवेज डेडिकेटेड टू भगवान रामचंद्र. ते भगवान रामचंद्रासमोर नेहमी त्यांचा जो पोज आहे तुम्ही बघितला असेल, एक गुडघा त्यांचा जमिनीवर आणि दुसरा पाय त्यांचा फिट असं असतं, ही सिटिंग इन पोझिशन. ते एक महाराज एकदा सांगत होते की म्हणजे असं ते आरामशी पालथी मारून असं नाही, इज रेडी टू स्प्रिंग. म्हणजे जेव्हा फक्त म्हणजे भगवान जे आहे, माझे जे मालक आहे त्यांनी आदेश दिला की जप फॉर जाईल, तर त्या प्रकारचे ते सेवक होते. आणि सो डिटर्मिन की आय विल डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. तसं हनुमानजी एक सेवक होते. आणि एक जास्त टाइम घेत नाही, लेट झाले तर मी फक्त एक छोटीशी एक हनुमानजीची कथा सांगतो, एक फर्स्ट टाइम सांगतो आणि मग इथे थांबतो. तर एक दिवस काय होतं, सत्यभामा, गरुड आणि सुदर्शन यांना थोडस गर्व होतं. सत्यभामाला, आय थिंक मी व्हिडिओ पण टाकला होता, तुम्ही पाहिला असेल. सत्यभामाला खूप गर्व होतं की माझ्यासारखं सुंदर कोणी नाही. गरुडला गर्व होतं की माझ्यासारखा फास्ट उडणारा कोणी नाही. अँड दिस इज ट्रू, कारण इतके स्पीड मध्ये जातात गरुड, म्हणजे जस्ट म्हणजे म्हणते ना मनाच्या वेगाने पण फास्ट जातात. तर हे बोलले की माझ्यासारखं फास्ट कोणी नाही, तर त्यांना थोडस गर्व आला. आणि सुदर्शन चक्र बोललं माझ्यासारखं म्हणजे भयंकर असतं कोणी नाही. ते एक दिवस भगवान कृष्ण समजतं, तर त्यांचं ते गर्व त्यांना काढायचं असतं. कारण गर्व जे आहे हे इट्स अ बॅड आहे ना, एक वाईट हे आहे. भगवंताला आपल्या भक्तांमध्ये काही असं आवडत नाही. तर ते काय बोलतात, ठीक आहे, तर ते गरुडजीला सांगतात की तू जा आणि हनुमानजीला घेऊन ये. आणि सीतामैयाला सांगतात, सॉरी सत्यभामाला सांगतात की तू एकदम म्हणजे ती खूप सुंदर आहे. सत्यभामा इज ऑलरेडी व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. म्हणजे भगवंताची पत्नी आहे, तर जस्ट इमॅजिन, ते पण एक साक्षात लक्ष्मीचंच रूप आहे. शी इज ऑलरेडी व्हेरी ब्युटिफुल. ते बघा, अजून तो नीट एकदम नटून पटून बस, एक आज पाहुणे येणार आहे. आणि सुदर्शनला ते ऑर्डर करतात की मी आपल्या रूम मध्ये आहे, काही झालं तरी कोणी असू ते, कोणी म्हणजे एंटर नाही केलं पाहिजे, माझ्या रूम मध्ये नाही आलं पाहिजे. ते बोलतात, सुदर्शन बोलतात ठीक आहे. तर जसंच गरुडची जातात त्यांना घ्यायला, आणि बोलतात हनुमानजीला की चल आपल्याला जायचं. आणि जसंच ते बोलतात, हनुमानजी
इतके स्पीडने, म्हणजे गरुड पण आश्चर्य करतो, अरे बापरे हे काय म्हणजे. आणि ते पोचतात पण तिकडे, आणि गरुडजी अजून म्हणजे जस्ट विचारच करतात, त्यांना पोचायला पण वेळ लागतो. आणि जेव्हा ते दरवाज्यावर पोहोचतात तर तिकडे सुदर्शन आपला पहारा देत बसलेला असतो, आणि ते त्याला आपलं असं पकडतात आणि असं दातामध्ये तोंडामध्ये ठेवतात आणि आतमध्ये येतात. आणि जसं आतमध्ये येतात ते भगवान कृष्ण सत्यभामा बसलेले असतात आपल्या सिंहासनावरती. हनुमानजी येतात आणि म्हणते, प्रभू ही कोण दासी तुमच्यावर बसली. तर सत्यभामाला आश्चर्य वाटतं, अरे म्हणजे मुलगी इतकी सुंदर आहे आणि हा मला म्हणतो दासी. तर ते बोलतात, नाही नाही, बोला ही ती सीता मैया कुठे आहे, सीता मैयाला बघायचं. तर असं म्हणजे हनुमानजी सो पॉवरफुल. म्हणजे इथे पाहतो आपण की ते सुदर्शनपेक्षा पण जास्त पॉवरफुल आहेत, गरुडपेक्षा वेगवान आहेत, आणि सत्यभामा, या तिघांचा जो गर्व होता ते कसा हनुमानजीच्या माध्यमातून त्यांनी काढला होता. तर हनुमानजी भक्तीमध्ये ज्याला पुढे जायचं असेल त्यांनी प्रार्थना केली पाहिजे हनुमानजीला, आणि सांगितलं पाहिजे की आमच्यावरती कृपा ठेव आणि आम्हाला नेहमी भक्तीमध्ये पुढे जाऊ दे. तर विल प्रे टू हिम अँड विल स्टॉप हिअर. हरे कृष्णा. ठीक आहे, तर आपण थांबूया आणि पुढच्या आठवड्यात भेटूया आपण. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. जय. जय हरे कृष्णा. जय. हरे कृष्णा प्रभुजी. थँक्यू. हरे कृष्णा. थँक्यू माता. हरे कृष्णा. प्रभुजी.